आम्ही सापुतारावरनं निघालेलो आहोत। खूप लवकर सोडला आम्ही सापुतारा। आज महाराष्ट्र दिन आहे आणि महाराष्ट्राची ओढ लागली होती म्हणून आणि आम्ही रिटर्न जाण्यासाठी निघालो आहे आणि विचार केला लवकर निघून एक ऑन द वे एक लोकेशन करूयात। खूप छान लोकेशन आहे, एक पुरातन मंदिर आहे आणि आम्ही ऑन द वे इकडे वणीजवळ एक छोटंसं रेस्टॉरंट होतं, तर तिथे आम्ही नाश्ता केला आहे। मिसळपाव खाल्ली आहे। मी नाशिकच्या जवळ आहोत आणि मिसळपाव मिस नाही करू शकत। त्याच्यानंतर कॉफी पण मस्त होती एकदम। बेसिकली नाश्ता मस्त होता, कॉफी पण छान होती। सो एकदम रिफ्रेश वाटतंय, थकवा नाही आहे। काल लवकर ॲक्च्युली काल रात्री आम्ही 10:30 वाजता झोपून गेलो, त्याच्यानंतर सकाळी लवकर उठलो, पण तरी फ्रेश वाटतंय। सो ठीक आहे, आपण आता जातोय पुढच्या डेस्टिनेशनला। असे रोड अलिबाग मुरुडमध्ये कधी येतील? मजा येईल अलिबाग। सापुतारावरनं नाशिककडे आलो आणि शिर्डी पुणे रोडवरनं पुढे जाऊ लागलो। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात असलेल्या महादेवाच्या गोंदेश्वर मंदिरमध्ये आम्ही पोचलो। ओके, सो आम्ही सिन्नरला पोचलेलो आहोत। गोंदेश्वर महादेव मंदिर, तर हे खूप पुरातन मंदिर आहे, 12व्या शतकातलं। सो चलो एक्सप्लोर करूयात। हे मंदिर पुरातन हेमाडपंथी शैलीतील बांधकामाचं उत्तम नमुना आहे। हे मंदिर 12व्या शतकात गवळी राजकुमार राजगोविंद यांनी बांधलेले आहे। 5 मुख्य मंदिराचे समूह असल्याने त्याला शव्य पंचयातन असे म्हटले जाते। आकाशाकडे झेपवणारे मंदिराचे पटईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रतिम कोरीव कामाने सजलेले आहे। मंदिराच्या सभामंडपाचे प्रवेशद्वार पण अतिशय सुंदर कोरीव कामाने सजलेले आहे। मंदिराच्या भिंतींवर देवदेवता, गंधर्व, अप्सरा, पौराणिक रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत। मंदिरातील शिल्पकाम त्रिमित असून त्यावर पडणाऱ्या परावर्तील प्रकाशाचा आणि सावलीच्या छटातून मंदिराचे देखणेपण अधिकच उठवदार दिसते। गोंदेश्वराच्या प्रवेशद्वारासमोर एक शंकराची पिंड आणि नंदी मंडप आहे। गर्भगृहात देखील शिवपिंड आहे। सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले आहेत। मंदिराचे पूर्वार्ध प्रवेशद्वार म्हणजेच स्वर्गमंडप अतिशय सुंदर आणि लक्षणीय आहे। मंदिराच्या समोरच्या बाजूला असल्या कारणाने कदाचित पूर्वी हा मुख्य द्वार असावा। गोंदेश्वरचे दर्शन घेतले आणि परतीच्या प्रवासाला निघालो। सो आमची ट्रिप आता संपत आलेली आहे। आम्ही रिटर्न चाललो आहे पनवेलला आणि प्रथमेश पुढे अलिबागला। तो जो अलिबाग से आया है। येस। तर आम्ही सिन्नरवरून साधारण 11:30ला निघालेलो। तिथून एक 4-4.5 तासाचा रस्ता दाखवत होता। आता आम्ही ऑलमोस्ट आदगावपर्यंत आलो आहे। 3 वाजलेले आहेत। आम्ही इकडे लंच केला, म्हणजे लंचसाठी हॉल्ट घेतलेला आणि आता परत पुढे जातो आहे। 2 तासात पोचून जाऊ आता आम्ही पनवेलला, साधारण 5-5:30पर्यंत। आणि ट्रिप मस्त झालेली आहे। 3 दिवस कसे गेले कळलाच नाही। म्हणजे ही ड्राईव्ह ट्रिप घाटवाटा एक्सप्लोअर करत मस्त मस्त सिनेरी बघत। काय म्हणतोस प्रथमेश? इगतपुरी
महाराष्ट्रात असे रोड कुठेच नाही भेटणार, असे रस्ते आहेत म्हणजे इतके छान आहेत की विचारू नका. तुम्ही या अलिबाग मुरुडला, तुम्हाला कळेल. मी पळवतो आणि इथे याला असा रस्ता भेटलाय की म्हणजे जी गाडी कधी 80च्या वरती जात नाही ती 120 पर्यंत पळते आता. नाही पण रस्ता छान आहे, त्यामुळे परवा ऍक्च्युली जाताना थोडंसं ट्रॅफिक लागलं. आणि एक रस्ता इगतपुरीकडे जाण्याचा रस्ता बंद होता, त्यामुळे 2 वे ट्रॅफिक चालू होती रिटर्न जायच्या मार्गावर. पण आज एकदम क्लीन होता. मला वाटतं रस्ता ओपन झाला असेल. येस, तू काहीतरी बोलत होतास ट्रिपबद्दल. ट्रिप छान झाली. मला तिथं करूया काहीतरी असंच. हो हो, बॅचलर्सला लग्न ठरवलं होतं. डे 1 आम्ही वैतरणाला गेलो. वैतरणा तर खूपच छान आहे. मी पहिल्यांदा गेलेलो तेव्हा पण मला फार आवडलेलं, त्यामुळे सारखं जायला आवडेल. म्हणजे लोकेशन असं आहे की म्हणजे तिकडे एकदा जाऊन मन भरत नाही. बट कम्पॅरेटिव्हली सेकंड डे जेव्हा आम्ही सापुतारा गेलो, सापुतारा ऍक्च्युली आहे तसं की म्हणजे आमचं मन भरलं एका दिवस, म्हणजे एक दिवस जाऊन. हां, ओके आहे, ठीक आहे. म्हणजे केलं एक्सप्लोअर एक लोकेशन. अँड देन आज तिसऱ्या दिवशी आम्ही सिन्नरला आलो. सिन्नरचं गोंदेश्वर मंदिर. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये असे सुंदर एन्शियंट टेम्पल भरपूर आहेत बघण्यासारखे. सो दिस वॉज वन ऑफ देम. मला खूप दिवसांपासून तिकडे जायचं होतं अँड फायनली आज जमलं जायला. येस. आणि जसं आम्ही काल म्हणालो, आम्ही गेल्या 3 दिवसात आम्ही 3ही ऋतू बघितले. आता पण वातावरण म्हणजे थोडंसं ढगाळच आहे. मुंबईमध्ये रिटर्न आलो आहे, पण छान आहे. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो हिल स्टेशन्स म्हणजे गार वाऱ्याचे ठिकाण, जसं वैतरणा आहे, सापुतारा आहे, ॲक्च्युली आहे. म्हणजे समर्समध्ये पण तिथे रात्री टेम्परेचर कमी असतं, सो वर्थ व्हिजिटिंग. ते समर्समध्ये असे प्लॅन करू शकता. ठीक आहे, अजून काय बोलायचं आहे? Stay tuned for next trips. Yes, stay tuned for next trips, next vlogs. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि आमच्यासारखं फिरत राहा. सो गुड बाय, टेक केअर. परत भेटूच लवकरच.